आपल्या 5 दिवसीय ध्यान आणि धम्म प्रशिक्षणाचा आजचा पहिला दिवस यशस्वीरित्या पार पडलेला आहे आणि आपण आजच्या वर्गामध्ये अशुभ भावना याचं ध्यान आपण शिकलेलं आहे। भगवान तथागतांनी जे सांगितलेलं आहे, जे आपण वंदनेच्या गाथांमध्ये म्हणतो, कायोजी गुच्छो सकलो दुगंधो गच्छन्ति सभ्य मरणंगांचा, तर याच विषयाशी संबंधित आजचा आपला जो वर्ग आहे तो आपण काय केलेला आहे, माहित करून घेतलेला आहे। त्याच्यावर आपण ध्यान सुद्धा केलेलं आहे। तर विविध पद्धतीने ध्यान करण्याची पद्धत भगवान बुद्धाने सूत्रांमधून शिकवलेली आहे, परंतु या ध्यान पद्धती प्रचलित नाहीत किंवा लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत, लोकांना माहित सुद्धा नाहीत। आपण पूजनीय विपसनाचार्य गोयंका गुरुजी यांना धन्यवाद दिला पाहिजे की त्यांनी बुद्ध धर्मातील विपसना ध्यान पद्धती आहे ती जनमानसामध्ये पोहोचवली आणि आज तब्बल 50 वर्षाचा जो कालावधी आहे तो त्यासाठी पार पडलेला आहे। 1969 ला त्यांनी पहिलं शिबिर बुद्धगयेमध्ये घेतलं भारतामध्ये आणि तेव्हापासून या गोष्टी ज्या भारतात सुरू झाल्या, तर आज आपल्या भारतामध्येच कमीत कमी 150 पेक्षा जास्त सेंटर्स, विपसना सेंटर्स काम करताना आपल्याला दिसतात आणि अधिकाधिक ते बनत चाललेले आहेत। तर त्याच्यामुळे विपसना हा शब्दप्रयोग सर्वांनाच माहीत आहे किंवा माहीत झालेला आहे। त्यांची आपली एक वेबसाईट आहे, त्यांचे आचार्य आहेत, त्यांच्या शिबिरांमध्ये सेवा देणारे लोक आहेत, त्यांच्या शिबिरांमध्ये जाणारे मोठ्या संख्येने लोक आहेत। परंतु बुद्ध धर्मातील ज्या अन्य ध्यान पद्धती आहेत तर त्या ध्यान पद्धतीवर कोणी बोलतही नाही आणि त्याचा कुठल्या प्रकारचा प्रचार प्रसारही नाही, ते शब्दही लोकांना माहीत नाहीत। तर त्याच्यामुळे आपल्या वरची जबाबदारी ही थोडीशी वाढलेली आहे, कारण जोपर्यंत आपण त्या गोष्टी जनमानसामध्ये पोहोचवणार नाही, त्या गोष्टी शिकवणार नाही, त्यामध्ये लोकांना तज्ञ बनवणार नाही, तर बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार कसा होईल? कारण बुद्ध धर्माचा एकांगी प्रचार प्रसार करणं हे आपल्या सोयीचं नाही, आपल्या हिताचं नाही आणि आपल्या भल्याचं पण नाही। कारण बुद्ध धर्म हा अतिशय व्यापक आहे। बुद्ध धर्म हा असा मोठा विषय आहे आणि त्याला केवळ संकुचित बनवून ठेवणं हे काही बरोबर नाही। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की बाबासाहेब म्हणतात की काही लोकांसाठी बुद्ध धम्म हा केवळ ध्यान विपස්සनेचा विषय आहे आणि त्यांना वाटते की ध्यान आणि विपස්සना म्हणजेच बुद्ध धम्म आहे। तर ही जी काही धारणा आहे तर ही बाबासाहेब आंबेडकरांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून बाबासाहेबांनी काही प्रश्न विचारले जे महत्वाचे प्रश्न होते। कारण आपण त्याही काळामध्ये जे साहित्य कोणी लिहिलं त्या साहित्यामध्ये हाच विषय लोकांनी सातत्याने सांगितला की भगवान बुद्ध अहिंसक आहेत, अहिंसेचा प्रचार आणि प्रसार करणारे आहेत, किंवा भगवान बुद्ध ध्यान आणि विपसना शिकवणारे आहेत। तर याच गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित होत्या। परंतु जेव्हा बाबासाहेबांनी स्वतः बुद्ध धर्माचा अभ्यास केला तेव्हा बाबासाहेब म्हणाले की ती गोष्ट तशी नाही आहे। मग बाबासाहेबांनी म्हटलं की बुद्ध धर्म समता प्रस्थापित करतो का? बुद्ध धर्म स्वतंत्रता प्रस्थापित करतो का? बुद्ध धर्म बंधुत्वाची शिकवण देतो का? बुद्ध धर्म सामाजिक न्यायाची शिकवण देतो का? बुद्ध धर्म कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतो का? किंवा बुद्ध धर्माने ज्या काही खुरसट चालीरीती आहेत, अंधश्रद्धा आहेत, कर्मकांड आहेत, धार्मिक रीतिरिवाज आहेत, त्यांचा विरोध केलेला आहे का? तर बाबासाहेब आंबेडकरांनी या गोष्टींवर भर दिला
आणि बुद्ध धर्माची अशी मांडणी केली, बुद्ध धर्माला अशा पद्धतीने प्रेझेंट केलं जो सर्वव्यापक आहे, सर्वव्यापी आहे. तर आपल्याला सुद्धा बुद्ध धर्माला सर्वव्यापी बनवावं लागेल की नाही? ही जबाबदारी आपली आहे ना? ही जबाबदारी दुसऱ्या कोणाची आहे का? ती जबाबदारी आपली आहे. आपल्याला बुद्ध धर्माला सर्वव्यापी बनवा लागेल. बुद्ध धर्माचे जे अनेक पैलू, अनेक अंग त्रिपिटकामध्ये सांगितले गेलेले आहेत, त्या अंगांना आपल्याला जनमानसापर्यंत पोहोचवावा लागेल. मी धन्यवाद देतो या जावरामधील आमचे सहकारी लोक आहेत, आमचे जवळचे मित्र लोक आहेत. तर त्या लोकांनी हा विषय जनमानसापर्यंत पोहोचावा म्हणून 5 दिवसीय शिबिर ठेवलं. हे दुसरं तिसरं वर्ष आहे आणि आपण या 5 दिवसामध्ये वेगवेगळ्या ध्यान पद्धतीचा जो अभ्यास आहे तो आपण शिकवतो. अनेक लोक मला हा सातत्याने प्रश्न विचारत राहतात की तुमच्या शिबिरांमध्ये तुम्ही विपස්සना शिकवता का? असा अनेक लोक प्रश्न विचारतात. मी त्यांना म्हणतो की विपස්සना मी नाही शिकवत, कारण विपස්සना सेंटर्स भरपूर आहेत. तुम्हाला जर शिकायचं असेल तर मी तुमचे नंबर लावून देतो. आमचे नातेवाईकाचे आहेत सेंटर, भंतेचे लोकांचे सेंटर आहेत, तर तुम्ही तिथे जाऊन विपස්සना साधना करा. कारण जिथे ऑलरेडी सेंटर्स आहेत ते गोष्ट काय शिकवत बसायची आहे? तुम्ही तिथे जाऊन शिकू शकता ना. आम्ही त्यांना म्हणतो की आम्ही या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतो ज्या गोष्टी समाजामध्ये प्रचलित नाही आहेत, समाजाला माहीत सुद्धा नाही आहेत, त्याचे नावं सुद्धा त्यांना ऐकलेले नाही आहेत. तर अशा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे आणि आम्ही ते करत आहोत. आमच्या क्लासेसमधून, ऑनलाईन जे क्लासेस माझे चालतात, तर त्या क्लासेसमधून मी अशा कितीतरी गोष्टी शिकवलेल्या आहेत लोकांना. आज माझे संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर आणि काही विदेशांमध्येही हजारोचे स्टुडंट आहेत ज्यांचं जीवन त्या वर्गांमुळे बदललेलं आहे आणि त्यांना वेगवेगळ्या विषयांवर मी मार्गदर्शन केलेलं आहे किंवा वर्ग घेतलेले आहेत. 40 कर्मस्थान असतील, सतीपठ्ठान असेल किंवा काही सत्तकठान भावना असतील, अशा कित्येक तरी गोष्टी बुद्ध धर्मामध्ये आहेत ज्याचं आपण प्रशिक्षण देतो आणि देण्याचं काम आपण गेल्या काही वर्षांपासून लगातार आणि सातत्याने करत आहोत. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारत देशामध्ये आपल्याला बुद्ध धर्माची पुनर्स्थापना जर करायची असेल तर केवळ एकांगी दृष्टिकोन ठेवून चालणार नाही. आपल्याला त्या एकांगी दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन त्याला सार्वजनिक स्वरूप देण्याची गरज आहे आणि ते स्वरूप आपल्याला द्यावं लागेल. आणि हा त्यातला छोटासा एक प्रयत्न आहे की आपण अशा प्रकारचे ध्यान प्रशिक्षण शिबिर ठेवतो आणि त्याच्या माध्यमाने तो विषय जनमानसापर्यंत पोहोचतो. आम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये जे केळझर नावाचं ठिकाण आहे, धम्मभूमी, जिथे आमचे पूजनीय भदंत सदानंदजी महास्तवीर राहत होते, तर त्या ठिकाणी आमचे चांगले सहकारी आहेत जवळचे, खोब्रागडे साहेब, PS खोब्रागडे साहेब. तर त्यांनी आणि आम्ही असं ठरवलं की ते वर्षभराचा एक प्रोग्राम आपण करायचा आणि तिथे या गोष्टी शिकवायच्या. तर आम्ही दर 15 दिवसाला एक वर्ग त्या ठिकाणी 1 दिवसाचा घेतो. आमच्या या ठिकाणी मनीष भगत साहेब आहेत जे नेहमी वासीला राहतात समुद्रपूरकडे, तर ते नेहमी रेग्युलर त्यांची पत्नी, त्यांचे मित्र आणि त्यांचे सहकारी येतात. आमची तिथे ताई आहे, जीवने ताई, ती पण येते रेग्युलर तिथे. तर त्या ठिकाणी लोकांची उपस्थिती फारशी नसते, कमी असते, कारण लोकांना कसं विपස්සना म्हटलं की त्यांना थोडस असं मनाला वाटते काहीतरी चांगलं, आणि असं दुसरं कोणतं नाव दिसलं का त्यांना शंका निर्माण होतात काही नेमकं काय आहे बाबा असं. अरे नवीन गोष्टी शिकायची सवय लावा लागेल आपल्याला, तेव्हा तर त्या गोष्टीची माहिती होईल की नाही. पण आम्ही सुरुवात केलेली आहे, छोटी का असे ना, सुरुवात तर करणं गरजेचं राहते. कोणतीही मोठी बिल्डिंग जी बनते तर ते एका विटेपासूनच बनते. एखादं झाड आपलं मोठं होते तर ते एका छोट्या बीजापासूनच होते. एक कदम जेव्हा आपण टाकतो, प्रवास सुरू होतो, आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. आज सर्वात आनंदाची बाब ही आहे की जेव्हा
2017 पासून मी या गोष्टींना आरंभ केला, म्हणजे अतिशय छोट्या पातळीवर, कारण माझ्याकडे त्यावेळेस संसाधनं पण नव्हती. तरी मी माझ्यामध्ये फक्त इच्छाशक्ती नावाचा प्रकार होता आणि नॉलेज, आपली प्रज्ञा होती जी मला भेटली. तर त्या तेवढ्याच भरोशावर मी ते काम सुरू केलं. आणि आज हे जे विषय आहेत धम्माच्या क्षेत्रामधले, जे मेडिटेशनच्या ध्यानाच्या क्षेत्रातले, आज हजारो लोकांपर्यंत ते विषय पोहोचले आणि लोकांनी ते ऑनलाईन पद्धतीने का असेना शिकले, आत्मसात केले. त्यानुसार लोक ध्यान करतात, स्वतःचं जीवन चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतात. तर ही एक अतिशय आनंदी बाब आहे. परंतु मी जर असा निराशावादी विचार केला असता की बाबा कोणी ऐकणारेच नाही आहे, तर एवढ्या लोकांपर्यंत तो विषय पोहोचला पण नसता. आता हा भाग अलग आहे की एखादी गोष्ट मोठी असते, मोठी व्यवस्था असते, तर त्या व्यवस्थेला घाबरून जाण्याचं काही कारण नाही. त्या व्यवस्थेला बदलवण्यासाठी म्हणा किंवा त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी म्हणा, कुठे नाही कुठे तर छोटी का असेना सुरुवात करावी लागते. आपण सुरुवात करू, ध्येय नाही पूर्ण होईल, दुसरे कोणीतरी ध्येय पूर्ण करतील, पण आपलं ते मटेरियल जे आपण तयार करून ठेवतो त्याचा फार मोठा उपयोग आहे. जसं बाबासाहेबांनी जुन्या काळामध्ये गोष्टी सांगून ठेवल्या, 90 वर्षाच्या आधी, 100 वर्षाच्या आधी जाती व्यवस्था नष्ट केली पाहिजे किंवा अशा प्रकारच्या गोष्टी. त्यावेळेस बाबासाहेबांना ते साधं भाषण करू दिलं नाही लोकांनी, आलिस्नफ कास्टचं साधं भाषण नाही करू दिलं होतं. पण आज तोच विषय सर्व जाती धर्मातल्या लोकांनी उचलून धरलेला आहे आणि त्या विषयाकडे लोकांचं, भारतीय लोकांचं लक्ष लागलेलं आहे. जरी ते सक्सेसफुली त्याच्या प्रक्रिया होत नसतील किंवा काही राजकीय यंत्रणा त्या गोष्टींना होऊ देत नसेल, पण सर्वसामान्य जनतेमध्ये जे एक समानतेचं वातावरण आपल्याला पाहायला भेटते, बंधुत्वाचं थोडंसं वातावरण जे पाहायला भेटते, सर्व जाती धर्माचे लोक एकत्रितपणे बसतात, उठतात, ओळखी परिचय एकमेकांसोबत ठेवतात, घरगुती किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. तर हे जे परिवर्तन जे आलं ते त्यावेळेस लिहिलेल्या पुस्तकामुळे, त्यावेळेस मांडलेल्या विचारामुळे. स्वतः बाबासाहेब हे परिवर्तन नाही करू शकले, ते आपल्यातून निघून गेले, पण त्यांचं पुस्तक मात्र आजही परिवर्तन करत आहे. बरोबर आहे का नाही? विचार जो आहे तो जर चांगला असेल, उत्तम असेल, तर कोणी नाही कोणी त्याला पसरवतात. आपणच पसरवलं पाहिजे असं काही नाही, कारण आपल्या स्वतःच्या मर्यादा असतात ना. प्रत्येकच गोष्टीमध्ये माणूस काही सक्सेसफुल राहत नाही. त्याच्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट येते याचा अर्थ सगळ्याच गोष्टी येतात असा होत नाही. पण आपण एक विचार मांडतो तर त्याला सक्सेस करण्यासाठी प्रयत्न करणारे अनेक लोक असू शकतात. तर आपण जे हे 5 दिवसीय शिबिर घेतलं ते अतिशय आनंदाची बाब आहे. यातून जे काही लोक प्रशिक्षण घेतात, सुरुवात आहे, नवीन आहे, काही वेळेस जमतात गोष्टी, नाही जमतात त्याचं टेन्शन घ्यायचं काही काम नाही. जेवढं जमलं तेवढं करायचं, नाही जमलं ते नंतर करायचं. काय असते, शिकण्याची प्रक्रिया हीच आहे आपल्या मनाची. तर या काही गोष्टी विचारात घेण्यासारख्या आहे. तर आता आपण संध्याकाळचा जो आपला विषय असतो तो थोडा आपण जनरल विषय ठेवलेला राहतो, की जे काही गावातील लोक आहेत किंवा जे आजूबाजूचे लोक आहेत ते प्रवचन वगैरे ऐकायला येतात, तर त्यांच्या दृष्टिकोनातून आपण हा जो विषय आहे तर तो थोडासा सामान्य पद्धतीचा एक ठेवलेला विषय असतो. दुसरी बाब ही आहे की आता हे थोडंसं प्रास्ताविक पर याच्यासाठी सांगितलं कारण पहिला दिवस आहे, आपल्या शिबिराची जी व्यवस्था आहे त्याच्या दृष्टीने. तर आज आपण एक छोटासा विषय जो आहे तो आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे आणि तो विषय अतिशय महत्वाचा आहे. आम्ही अनेक ठिकाणी जेव्हा जातो प्रचाराच्या दृष्टिकोनातून, आता तसं बरंचसं माझं जाणं कमी झालं, परंतु जिथे कुठे जातो तर हे काही प्रश्न जे असतात ते लोकांचे उपस्थित होतात आणि ते प्रश्न महत्वाचे असतात लोकांसाठी. तर आपण आजचा जो समय आहे थोडा तो आपण या प्रश्नांसाठी देऊ. आणि ते प्रश्न कोणते आहेत तर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये सुरुवातीला 4 प्रश्न विचारलेले आहेत. तर त्या 4 प्रश्नांचा थोडासा आपल्याला विचार या ठिकाणी करायचा आहे आणि तो विचार होणं गरजेचं आहे. वास्तविक पाहता बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर मी एक अट्टकथा लिहिलेली आहे. आता ते भविष्यात कधीतरी नक्कीच प्रकाशित होईल. ज्या अर्थी ते लिहून आहे त्या अर्थी ते प्रकाशित होणंच आहे त्याला.
आता बऱ्याचदा काय होते, आर्थिक अडचणींमुळे मोठमोठी पुस्तकं प्रकाशित करणं मोठं कठीण जाते आणि हे जीएसटी मुळे किंवा कोरोनाच्या नंतर किमती इतक्या वाढलेल्या आहेत प्रिंटिंगच्या की मोठं कठीण काम आहे. पण आपण ते तयार करून ठेवलं, भविष्यामध्ये जेव्हा कधी होईल तेव्हा होईल. एक महत्वाचं आपल्या आयुष्यातलं काम आपण पार पाडलेलं आहे. तर वास्तविक पाहता या 4 प्रश्नाला विचारात घेऊन मी मोठं लेखन केलेलं आहे. कमीत कमी 100 पानं तरी भरतील एवढं या 4 प्रश्नांचं उत्तर मी त्या माझ्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. कारण बाबासाहेबांनी तिथे स्पष्ट लिहिलेलं आहे. बाबासाहेबांचं जे स्टेटमेंट आहे त्याचा हा आपल्याकडे एक मराठी अनुवाद आहे. तर त्या अनुवादामध्ये बाबासाहेबांनी हे स्पष्ट आपल्याला सांगितलेलं दिसते की बाबासाहेब म्हणतात की जे बौद्ध धर्मीय आहेत त्यांनी निदान साधारण चर्चेसाठी तरी हे प्रश्न मांडावेत आणि त्यावर त्यांना जितका प्रकाश टाकता येईल तेवढा टाकावा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी हे प्रश्न बुद्ध धर्माचा विरोध करण्यासाठी दिलेले नाहीत, हे लक्षात घ्या. का या प्रश्नातून किंवा या वाक्यातून असं आपल्याला कधीच वाटत नाही की बाबासाहेबांनी म्हटलं का मी त्रिपिटकच नाकारून टाकतो, मला त्या त्रिपिटकाचं काही देणं देणंच नाही, असं बाबासाहेबांनी यामध्ये म्हटलेलं आहे का, या वाक्यात दिसलेलं आहे का? म्हणजे हे प्रश्न विचारण्याची स्पष्ट भूमिका बाबासाहेबांनी इथे सांगितलेली आहे. आणि इथे काय म्हटलेलं आहे, साधारण चर्चेसाठी तरी कमीत कमी या प्रश्नांचा स्पष्टीकरण किंवा या प्रश्नांवर प्रकाश टाकणं गरजेचं आहे, असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. आता अनेक लोक म्हणतात की आम्हाला त्रिपिटकाचं काही लेणं देणं नाही, आम्हाला ते पाली त्रिपिटक असो की संस्कृत त्रिपिटक असो याचा आम्हाला काही लेणं देणं नाही. बाबासाहेबांनी जो बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथ लिहिला तोच आमच्यासाठी पुरेसा आहे आणि आम्हाला तेवढंच पाहिजे. आता कमीत कमी हा ग्रंथ तरी समजणं एवढं सोपं काम आहे का चला बाबा एवढं पुरेसं आहे? अरे कोणताही ग्रंथ असो, कोणतीही बाब असो, त्याला काहीतरी आधार राहतो. जसं आपण झाडं लावतो तर झाडाचा आधार पृथ्वी आहे. पृथ्वीशिवाय ते झाड उत्पन्न तरी होईल का, आणि टिकल तरी का, पनपल तरी का? हा एवढा मोठा ग्रंथ बाबासाहेबांनी जो लिहिला याचाही आधार आहे ना काहीतरी. हे काही बाबासाहेबांचे टायटल दिलं बुद्ध अँड हिज धम्म, तर हे टायटल काय सांगत आहे, हे शीर्षक काय सांगत आहे, बुद्ध आणि त्यांचा धम्म. म्हणजे असं बाबासाहेब म्हणत आहे का माझा धम्म म्हणून? बाबासाहेब स्पष्ट सांगत आहेत की हा बुद्ध आणि त्यांचा धम्म आहे. आणि बाबासाहेबांनी स्पष्ट या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यांच्या प्रस्तावनेमध्ये की बाबासाहेब म्हणतात की मला उपलब्ध जे साहित्य झालं, मग पाली त्रिपिटक असेल, संस्कृत त्रिपिटक असेल किंवा त्या काळामधल्या त्या वेळेमधल्या काही विचारवंतांनी लिहिलेली पुस्तकं असतील. जसं आपण पाहतो रिस डेव्हिस सारखे लोक, ओल्डनबर्ग सारखे लोक, पॉल कॅरेस सारखे लोक, किंवा त्या काळामध्ये जे आपले पी लक्ष्मी नरसू आहेत, इसेन्स ऑफ बुद्धिझम वगैरे लिहिलं, तर अशी काही पुस्तकं आहेत जी त्या काळामध्ये बुद्ध धर्मावर लिहिली गेली होती. तर ती सुद्धा पुस्तकं, तर ते जे काही त्यावेळेस अवेलेबल मटेरियल होतं, तर त्या अवेलेबल मटेरियलचा अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक लिहिलं. आणि बाबासाहेब म्हणतात की आय एम अ कंपायलर. म्हणजे बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी एक प्रकारचा कंपायलर आहे, म्हणजे मी या सोर्सेसला किंवा या गोष्टींना संग्रहित केलेला आहे. आणि याची विशेषता ही आहे की जी मांडणी केलेली आहे या ग्रंथाची, तर ती मात्र माझी स्वतःची आहे, असं बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. आता हा ग्रंथ कितपत उपयोगी सिद्ध होईल हे मी वाचकांवर सोपवतो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांसारखे एवढे महान व्यक्ती, जे अनेक ग्रंथांचे लेखक आहेत, ज्याने अख्ख्या भारत देशाला बदलवून टाकलं, भारताचं संविधान ज्या व्यक्तीने लिहिलं, जे व्यक्ती कायद्याच्या क्षेत्रामध्ये तज्ञ असणारे आहेत, तेवढे महान व्यक्ती स्पष्ट सांगत आहेत की हे मी वाचकांवर सोपवतो, हा ग्रंथ कितकच उपयोगी आहे. हे एक प्रकारचा संग्रह ग्रंथ आहे, मांडणी मात्र माझी आहे. तर किती सुटसुटीत आणि स्पष्ट वाक्य बाबासाहेबांनी लिहिले. आणि बाबासाहेबांना असं कुठेही त्रिपिटकाचा विरोध केल्याचं आपल्याला आढळत नाही. बाबासाहेबांनी जे 1954 भाषण दिलं बर्मा देशामध्ये, त्यामध्ये सुद्धा बाबासाहेब म्हणतात की त्रिपिटक हा जो काही विषय आहे तो अनेक ग्रंथांचा संग्रह आहे आणि तेवढे मोठे सगळे ग्रंथ एखाद्या माणसाला अभ्यासणं किंवा वाचणं शक्य नाही, कारण ग्रंथ जास्त आहेत ना त्रिपिटकामध्ये.
आणि म्हणून बाबासाहेबांनी 1950ला सुद्धा महाबोधीच्या आर्टिकल मध्ये म्हटलं होतं की आपण ही अडचण दूर करण्यासाठी एक हँडी म्हणजे हाताळता येईल असं एक आपण ग्रंथ तयार केला पाहिजे. कारण त्रिपिटकाचे पुस्तकं जास्त आहेत ना, तेवढे वाचता नाही येत एखाद्या माणसाला, तर त्याच्यापेक्षा एक हाताळता येईल एवढा ग्रंथ जर लिहिला तर कुठल्याही व्यक्तीला ते हाताळणं सोपं जाईल. तर त्यावेळेस जे महाबोधी सोसायटी म्हणजे वल्लीसिन्हा नावाचे त्यांचे मित्र होते बाबासाहेबांचे, तर त्यांनी मग बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब, आपण जे मत मांडलेलं आहे ते अतिशय उत्तम आणि चांगलं मत आहे, परंतु दुसरा कोणी या विषयाला न्याय देऊ शकणार नाही, तर आमची अशी अपेक्षा आहे का तुम्हीच या ग्रंथाचं लेखन सुरू करा, तुम्हीच लिहा. तर बाबासाहेबांनी 1950ला या ग्रंथाचं लेखन सुरू केलं. 1950ला आणि 1950ला लेखन सुरू केल्याच्या नंतर म्हणजे आधी आर्टिकल छापलं गेलं होतं बुद्धा अँड द फ्युचर ऑफ हिज रिलीजन नावाचं, आणि त्या आर्टिकल मध्ये तो विचार मांडला गेला. त्याच्यानंतर विनंती केली गेली महाबोधी सोसायटी तर्फे, आणि त्याच्यानंतर मग बाबासाहेबांनी त्याच दरम्यानच्या काळात कधीतरी याचं लेखन सुरू केलं. तर हे लेखन 1956 पर्यंत चाललं. म्हणजे किती वर्ष बाबासाहेबांनी याच्यावर मेहनत घेतली किंवा लिखाण केलं? 50ला सुरू केलं, 56 पर्यंत हे लेखन चाललं. मार्च महिन्याच्या एंडिंगला याची शेवटची प्रेफेस बाबासाहेबांनी लिहिली होती. तर आपण हे समजू शकतो की इतका मोठा प्रदीर्घ काळ बाबासाहेबांनी या ग्रंथासाठी दिला. म्हणजे किती महत्वपूर्ण ग्रंथ असेल हा, नाही ना? जेव्हा एवढा मोठा काळ माणूस जेव्हा देतो आयुष्याचा, बाबासाहेब त्यावेळेस काही साधे होते का? बाबासाहेब वयस्कर होते, 60 वर्षाचे होते ते, आणि त्या 60 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी किती अनुभवातून ते गुजरले. लहानपणापासून लंडन, अमेरिका, एज्युकेशन, वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय चळवळी, सत्याग्रह, संविधानाचं लेखन, म्हणजे हर प्रकारच्या एक्सपिरियन्सेस मधून गुजरलेले बाबासाहेब. रमाबाई त्यांना सोडून गेली, त्यांची मुलं सोडून गेले, बरोबर आहे का नाही? अनेक प्रकारच्या बिमाऱ्या, आजारपण, दुसरं लग्न, या अनेक एक्सपिरियन्स मधून गुजरून गेलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रह्मदेशामध्ये गेले, श्रीलंकेमध्ये गेले, त्या भिक्षूंच्या सानिध्यात राहिले, त्यांच्यासोबत काही वार्तालाप केला, चर्चा केल्या, काय नव्हतं माहित त्यांना. आणि एवढे प्रगल्भ बुद्धीचे व्यक्ती, प्रज्ञावान व्यक्ती, इंग्रजीचे चांगले जाणकार, अनेक विषयांचे जाणकार व्यक्ती जेव्हा हा महान ग्रंथ लिहायला 5 ते 6 वर्षाचा काळ लावतात, तर तुम्ही याचं मूल्य जाणलं पाहिजे का किती मौल्यवान गोष्ट असेल ही. नाहीतर ते तर काय एवढे विद्वान होते का, बसले असते पटपट पटपट लिहून टाकलं असतं. पण तसं नाही केलं ना बाबासाहेबांनी. अतिशय मुद्देसूद लिहिलेलं आहे. त्याची मांडणी, त्याची प्रकरणं, प्रत्येक गोष्ट व्यापक अर्थाने, खूप व्यापक अर्थाने लिहिलेला ग्रंथ आहे. जीवनाच्या हर क्षेत्राला स्पर्श होईल असा हा ग्रंथ लिहिला. या पुस्तकात तुम्हाला लहान मुलांसाठी मार्गदर्शन भेटते, महिलांसाठी भेटते, पुरुषांसाठी भेटते, हर तऱ्हेचे म्हणजे जे समाजामध्ये जे जे आपले अंग आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, इकॉनॉमिक, सामाजिक, पॉलिटिकल, सगळ्या प्रकारच्या अंगांना या ग्रंथामध्ये स्पर्श केलेला आहे. म्हणजे एकही असा विषय सुटला नाही का ज्या विषयावर बाबासाहेबांनी लेखन केलेले नाही. कारण बाबासाहेबांना माहित होतं का हा ज्या अर्थी धर्मग्रंथ आहे, तर धर्मग्रंथ म्हणजे काय एकांगी राहील का? एकांगीला धर्मग्रंथ म्हणता येईल का? एकांगी कसं काय? माणसाचं जीवन एकांगी आहे का? अनेक अंगाने आपण जगत राहतो. आपल्याला किती जरी वाटत असेल का मी बाबा याला मानतो, मी त्याला मानतो, पण ऍक्च्युअल मध्ये आपण स्वतःचं निरीक्षण केल्यावर आपल्याला आढळते आपण अनेक व्हेरायटीज मध्ये जगतो. आपण व्यक्तिगत जगतो, मग कौटुंबिक जगतो, मग सामाजिक जगतो, आपण आर्थिक जगतो, आपण राजकीय जगतो, आपण सांस्कृतिक जगतो, आपण बिमाऱ्यांना फेस करत राहतो, आपण आरोग्यामध्ये जगतो. म्हणजे हर तऱ्हेच्या गोष्टींमध्ये, एज्युकेशन सिस्टम मध्ये आपण जगतो. हर तऱ्हेच्या गोष्टीशी आपला संबंध आहे. आता आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्याला पाहत नाही, हा भाग आपला अलग आहे, तो अज्ञानाचा भाग झाला, अडाणपणाचा भाग झाला. पण ऍक्च्युअली आपण जगू शकतो का? आपल्याला इकॉनॉमिक्सच्या क्षेत्रामधलं काहीच नसेल समजत, आपल्याला तो अमर्त्य सेन काही कामाचा नाही, तो मनमोहन सिंग काही कामाचा नाही, कारण ते इकॉनॉमिक्स माणसं होते, अर्थतज्ञ लोक होते, आपल्या कामाचे काही नाही. पण रोज तर आपण आर्थिक व्यवहार करतो की नाही? सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत पैशाशिवाय काहीतरी कामं होतात का? लहानातली लहान कामं असो का मोठ्यातली मोठी कामं असो, पैशाचा तर विषय राहतेच की नाही. मग ते गरिबी आहे, महागाई आहे, बेरोजगारी आहे, किंवा आपल्याला कमवतो पण आपला पैसा पुरत नाही, हे कित्येक समस्या आपण रोजच्या जीवनामध्ये जगत राहतो. मग आपला संबंध पैशासोबत आहे की नाही? आर्थिक व्यवस्थेसोबत आहे की नाही? आता हा भाग अलग आहे, आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करत नाही.
आणि त्या गोष्टी परताळून पाहत नाही. त्याच्यामुळे जे आहे ते ठीक आहे बाबा, वाढली महागाई मॅनेज करतो, वाढली महागाई मॅनेज करतो. आंदोलन आपण करत नाही, आपल्याला वाटते तो आपला विषयच नाही आहे. मग विषय नाही तर पैशाचे व्यवहार करता कशाला? करूच नका, सोडून द्या. तुमचा विषय नाही तर पैसा जर विषय तुमचा नाही तर मग पैशाचे व्यवहार करायचेच नाही आपण. आपण म्हणतो समाजाचं मला काय लेणं देत आहे. मग समाजात राहता कशाला? कोणाच्या वाढदिवसाला कशाला जाता, कोणाच्या लग्नाला कशाला जाता, कोणी मेला तर त्याच्या मैत्रीला लोकांना कशाला बोलवता? समाजात जर आपण राहतच नाही म्हणत तर समाजाशिवाय राहता येते का आपल्याला? कुटुंबाशिवाय राहता येते? कुटुंबात लोक राहतात, बायकोला मारझोड करतात, मुला बाळांना मारझोड करतात, बायको नवऱ्याला काहीतरी टोचून टाचून बोलत राहते. म्हणजे कुटुंब आहे तर कुटुंबात तर आपण राहतोच ना. मग कुटुंब चांगलं असायला पाहिजे की नाही? म्हणजे निरीक्षण जर केलं तर शिक्षणाशिवाय आपण राहू शकतो का? राजकारणाशिवाय आपण राहू शकतो? आपल्याला कोणत्याही गोष्टीचा विकास करायचा असेल तर राजकारणाशिवाय करता येते का? साधे रस्ते बनवायचे असं तरी राजकीय यंत्रणा महत्वाची आहे. तुम्ही स्वतःचा रस्ता स्वतः नाही बनवू शकत या देशामध्ये. एखाद्या माणसाने म्हणलं का चला माझ्याकडे भरपूर पैसे आहे बाबा, मी असा रस्ता बनवून टाकतो, तुम्हाला कोणी बनवून देते का? असं तुम्ही टाकून पाहिजे विटा तिथे मटेरियल, लगेच माणसे कसं काय बाबा, कुणाचं आहे ते? तुझं घरगुती बांधकाम आहे का? काय नाही, मी रस्ता बनवतो, मी समाज सुधारक आहे. म्हणते काही समाज सुधारण नाही पाहिजे तुझी. तू परमिशन घेतलास का ग्रामपंचायतची? तू परमिशन घेतलास का याची त्याची? जेव्हा ते परमिशन होईल आणि परमिशन देतील तेव्हा तुम्ही बांधकाम करू शकता. म्हणजे तुम्हाला राजकीय हस्तक्षेपाशिवाय चांगलं सुद्धा काम नाही करता येत. मग आपण म्हणत राजकारण काही कामाचं नाही, धर्म काही कामाचा नाही, धर्म कामाचा नाही. मग आपण जे पूजा करतो, वंदना करतो, हे सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत ना माणसाला. तर म्हणून बाबासाहेबांनी जे हे पुस्तक लिहिलं, हा जो ग्रंथ लिहिला तो सर्व अंगाने लिहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला या ग्रंथावर मोठा गांभीर्याने विचार करावा लागतो. मी या ग्रंथावर अनेक प्रवचन जुन्या काळात दिले. हा ग्रंथ मला पाठच असल्यासारखा आहे. हर प्रकरणाची मला या ग्रंथातली माहिती आहे. कोणी जेव्हा माझ्यासोबत कधी कधी बोलतात तर मला मोठा हात आहे. ते मला सांगतात आंबेडकरवादी बुद्धिझम कसा असला पाहिजे. मी म्हणतो बाबा हात जोडतो, तुला नको सांगू, मला जा तिकडे. बघा ग्रंथ पाठ आहे, मला आता काय सांगू. या ग्रंथावर जेव्हा मी हट्ट करता प्रत्येक शब्दाचा अर्थ मला माहित आहे या ग्रंथातल्या. अभ्यास आहे माझा. परंतु मला वाटते का ती काही समय नाही. वादविवाद करून काय होणार आहे? आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेली कामं करायला लागल. वादविवाद करून काय होणार आहे? मतमतांतर तर समाज म्हणल्यावर राहणारच आहे, पण ते मतमतांतरानं काय होईल का? जे काम आहे ते करायला लागतील. आणि म्हणून मी काय केलं, माझ्या प्रदीर्घ अनुभवातून मला हे माहित झालं की लोकांना या ग्रंथातल्या गोष्टी समजत नाही, ते लक्षात येत नाही, कारण त्यांना बाकीचा अभ्यास नाही. आणि त्याच्यामुळे मग मी याच्यावर मोठं लेखन केलं. करू प्रकाशित आपण 1-2 वर्षात जसं जमेल तसं. तर आपण या 4 प्रश्नांचा विचार करताना हे विचार केला पाहिजे की या शब्दामधून बाबासाहेबांनी असं कुठेही म्हटलं नाही की आपल्याला बुद्धाचे वचन नाकारायचे आहे, त्रिपिटक नाकारायचं आहे. फक्त बाबासाहेब म्हणतात की साधारण जी चर्चा आहे हे विषय समजण्याच्या दृष्टिकोनातून, विषयाचं ज्ञान होण्याच्या दृष्टिकोनातून ती चर्चा होणं गरजेची आहे. हा बाबासाहेबांचा मुख्य उद्देश आहे या प्रश्नांमध्ये. हे प्रश्न विचारले म्हणजे गोष्टी नाकारल्या असं नाही. अनेक लोक मी तुम्हाला असे दाखवून देतो का या 4 प्रश्नांना पुढे करून ते गोष्टींना नाकारतात. अनेक लोक म्हणतात की नाही बाबा असं नाही, असंच आहे, ते बाबासाहेबांनी म्हटलं म्हणजे तसंच आहे. तर तसा त्याचा अर्थ नाही आहे. त्याचा अर्थ ते चुकीचा लावत आहेत. ते एक प्रकारे काय करत आहेत माहित आहे का? भगवान बुद्ध आणि परमपूज्य बाबासाहेब या दोघांना एकमेकांचे दुश्मन बनवून जनतेपुढे प्रेझेंट करत आहेत. बरोबर आहे का नाही? जेव्हा की बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की भगवान बुद्ध माझे गुरु आहेत. गुरु आहेत असं म्हटलं की नाही? स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी भिक्षू संघाला पाचारण करून त्यांच्या हस्ते माईसाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली. हे सत्य आहे की नाही? मग जी व्यक्ती बुद्ध धम्म आणि संघाला मानणार नाही तर ती व्यक्ती बौद्ध होऊ शकते का? जेव्हा बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली तर बुद्ध धम्म आणि संघाला मानलं की नाही? त्या दीक्षेच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बाबासाहेबांनी भगवान तथागतांची मूर्ती होती की नाही त्या ठिकाणी? स्वतः बाबासाहेबांनी हात जोडून वंदन केलं की नाही? त्याच्या आदल्या दिवशी मध्ये परित्राण पाठ वगैरे भिक्षू संघाच्या हस्ते घेऊन धागा बिगा बांधून रितसर भगवान बुद्धाची पूजा केली की नाही बाबासाहेबांनी? स्वतः बौद्ध पूजा पाठ नावाचं पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं. बौद्ध उपासना पाठ नावाचं पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं. म्हणजे
जनतेमध्ये काय होते, हे जे काही स्वतःला थोडं हुशार वगैरे समजणारे, विद्वान समजणारे लोक असतात, ते जनमानसामध्ये बुद्ध आणि बाबासाहेब यांच्यामध्ये दुश्मनी निर्माण करून नाही का ते जनतेमध्ये पेरण्याचं काम करतात, की आम्हाला भगवान बुद्धाचं हे मान्य नाही, आम्हाला हे मान्य आहे. अरे शहानिशा करा, ते पडताळून पहा, चेक करा. ती सुविधा भगवान बुद्धांनी दिलेली आहे ना आपल्याला. संदिग्धिको, अकालिको या शब्दांमध्ये भगवान बुद्धांनी दिली ना आपल्याला सुविधा, का तुम्ही चेक करा. एही पस्तिको, या आणि पहा, चेक करा. मग एवढं सगळं भगवान बुद्धांनी दिल्यानंतरही अजून काय पाहिजे. तर ह्या 4 प्रश्नांमध्ये जे सिंपल शब्द आहेत त्या शब्दांकडे लक्ष नाही राहत आपलं. आज जसा आता पहिला प्रश्न आपण घेऊ या ठिकाणी. या पहिल्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, की पहिला प्रश्न आहे भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये जे परिव्रजा आहे, ज्याला आपण प्रव्रजा म्हणतो, त्याच्या संबंधातला. तर बाबासाहेब म्हणतात की पारंपरिक उत्तर याचं असं आहे की सिद्धार्थ गौतमाने, कारण बुद्ध हा तो वेगळा विषय आहे, आपण सिद्धार्थ गौतम असं म्हणूया, बोधिसत्व असं म्हणूया. तर बोधिसत्वाने किंवा सिद्धार्थ गौतमाने 4 दृश्य पाहिले. त्यामध्ये त्यांनी एक म्हातारा व्यक्ती पाहिला, त्यांनी एक बिमार व्यक्ती पाहिला, त्यांनी मृत झालेला शव जे आहे ते पाहिलं. आणि या सगळ्या गोष्टी पाहून त्यांनी गृहत्याग केला. आता वास्तविक पाहिजे 3च गोष्टींचा उल्लेख आहे, पण ऍक्च्युली त्रिपिटकातल्या सूत्रामध्ये 4 गोष्टींचा उल्लेख आहे. कोणती 4 गोष्ट? चौथी गोष्ट जी होती ती म्हणजे एक वैरागी पाहिला, एक भिक्षू पाहिला. हा चौथी गोष्ट आहे. आता त्रिपिटकामध्ये ज्या शैलीने याचा उल्लेख आहे ती शैली अतिशय महत्वाची आहे. आता शेवटी काय झालं, पारंपरिक दृष्टिकोन आहे हे मान्य आहे, परंतु तो पारंपरिक दृष्टिकोन शब्दशः जशानं तसा पुस्तकांमध्ये मांडला की शिकवला की नाही हा विषय महत्वाचा आहे ना. आता एखादी गोष्ट पारंपरिक आहे मान्य आहे, पण त्याला जर तुम्ही त्या पद्धतीने दुसरे लेखक लोकांनी जर प्रेझेंटच नाही केलं त्या गोष्टीला त्या पद्धतीने जे तसं आहे, तर समोरच्या व्यक्तीला तर वाचनाला काय वाटेल, का रे असं आहे बाबा, हे एवढंच वाटत राहील ना. मुळापर्यंत जावं लागेल ना आपल्याला पहिला. तर जेव्हा आपण त्या प्रसंगामध्ये जातो तर तो अतिशय महत्वाचा प्रसंग आहे, एकदम जबरदस्त प्रसंग आहे. गृहत्यागाच्या संदर्भामध्ये काय प्रसंग आहे तो? तर असं म्हटलं जातं की छन्न नावाचे सारथी आहेत सिद्धार्थ गौतमाचे, बोधिसत्वाचे. ते म्हणले की चला आता थोडस फेरफटका मारून येऊ, आणि मग ते फेरफटका मारायला गेले. आणि फेरफटका मारायला गेल्यावर त्यांना एक जराजीर्ण माणूस दिसला. तर छन्नाला विचारलं सिद्धार्थ गौतमाने की अरे हा कोण आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करा, विचार करा या गोष्टीची, का सिद्धार्थ गौतम जे बोधिसत्व जे फ्युचर मध्ये बुद्ध बनलेले आहेत ते का साधे ब्रिलियंट होते का? नाही नव्हते का ब्रिलियंट? म्हणजे आपण कसं भाषा दृष्टीने किंवा त्यांच्या शैलीच्या दृष्टीने विचारच नाही करत ना आपण त्या गोष्टींचा. बाबासाहेब आंबेडकरांनी याच पुस्तकामध्ये बालपणीच म्हणजे काय बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं प्रकरण लिहिलं की नाही. आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की त्यांची आई महाप्रजापती गौतमी हे जेव्हा त्यांना कपडे वगैरे घालून देत राहते आणि ते म्हणतात की बाबा कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, त्याची चर्चा त्यांची थोडीफार होते. तर आपण क्षत्रिय बाबा असा असा विषय आहे. तर तेवढे छोट्या वयामध्ये सिद्धार्थ गौतम आपल्या आईला म्हणतात की सर्व क्षत्रिय एकमेकांसोबत जर प्रेमाने राहिले, मैत्रीने राहिले तर युद्ध करायची वेळच येणार नाही. तुम्ही कल्पना करा, दिमागाची कल्पना करा त्यांच्या, का तिथे काय म्हटलेलं आहे का एवढ्या छोट्या वयात का जर सगळे क्षत्रिय आपापसात प्रेमाने मैत्रीने राहतील तर युद्ध करायची वेळ येणार नाही. साधा दिमाग आहे का हा? दिमाग तर आहे ना त्यांचा, खतरनाक दिमाग आहे. दुसरा प्रसंग, लहान लहान मुलांना ते बगीच्यामध्ये जमा करायचे आणि त्यांना मैत्री भावना शिकवायचे. बघा छोटेसेच आहेत ते, पण काय करायचे? मैत्री भावना शिकवायचे. या प्राण्याचं मंगल हो, त्या प्राण्याचं मंगल हो, विषय समजून घ्या. असं म्हटलेलं आहे की देवदत्ताने बाण मारला एका हंस पक्षाला, तो हंस पक्षी येऊन खाली कोसळला, पडला, जखमी झाला. सिद्धार्थ गौतमाने त्याला पकडलं, त्याची तो बाण वगैरे काढला, त्याची दुखापत बरी केली आणि आपल्या राजमहालात गेले आणि ते म्हणाले की मी या पक्षाला वाचवलेला आहे, यांनी मारलेला आहे.
राजकीय लोकांनी निकाल दिला की जो वाचवतो तो महान आहे आणि सिद्धार्थ गौतमाचा विजय झाला. म्हणजे बालपणामध्ये ज्या व्यक्तीचं मन एवढं प्राणीमात्रांप्रती दया करणार आहे, युद्ध वगैरे झालं नाही पाहिजे अशा विचारसरणीचा आहे, तर त्या व्यक्तीला काय एवढी साधी गोष्ट माहित राहणार आहे की माणसं मरतात की नाही मरत. जेव्हा की ते बाण तर लागलाच होता त्या पक्षाला, लहानपणीच तर लागला होता. ज्या अर्थी तर बाण लागला, रक्त तर दिसलंच असेल. ज्या अर्थी बाण लागला तो बिमार आहे बाबा, आजारी आहे तर दिसलंच असेल ना. असं तर आपण म्हणू शकत नाही का दिसलंच नाही बाबा त्यांना. दिसलं नाही गोष्ट, प्रसंग आहे ना, नॉर्मल प्रसंग आहे ना, सामान्य प्रसंग आहे ना. म्हणजे एकीकडे याच ग्रंथामध्ये ते लिहिलेलं आहे का बालपणामध्येच त्यांचे लक्षण असे होते, आणि एकीकडे बाबासाहेबांना प्रश्नही विचारलेला आहे. आपण चिंतन करत नाही, विचार करत नाही नेमकं काय आहे. तर ते पारंपरिक बुद्ध धर्मामध्ये कसे वचन आहेत, किती सुंदर स्टाईल दिलेली आहे ती. की छन्न हा कोण माणूस आहे, म्हणजे स्वतःला काय त्यांना माहित नाही का, त्यांना सगळंच माहित आहे, परंतु ते त्यांना विचारत आहेत, त्या छन्नला विचारत आहेत का छन्न हा कोण आहे. नाही, हा म्हातारा माणूस आहे. अरे याचे केस माझ्या केसासारखे नाही आहेत. तरुण होते त्यावेळेस ते, याचे केस तर पिकलेले दिसत आहेत. अरे याची त्वचा माझ्या त्वचेसारखी नाही आहे, याची धुऱ्या पडलेली आहे, माझी तक्तगीत आहे. आणि हा असा काठी धरून काहीतरी चालत आहे, मी तर उभा राहून चांगला चालत आहे. तर हा छन्न हा कोण आहे प्राणी खरंच. नाही, हा म्हातारा माणूस वृद्ध आहे. हा झाला एक प्रसंग. दुसऱ्या वेळेस काय म्हटलेलं आहे, छन्न मी पण म्हातारा होईल का, यशोधरा पण म्हातारी होईल का, आणि तू पण म्हातारा होशील का. छन्न काय म्हणाला, होय म्हणे मित्रा, मी काय सारी दुनिया म्हातारी होते म्हणे. झाला विषय संपला, समजला तुम्हाला. छन्नाने काय उत्तर दिलं का सारी दुनिया म्हातारी होणारी आहे. असाच प्रसंग, अशीच चर्चा बिमार माणसाबद्दल आहे, अशीच चर्चा मेलेल्या माणसाबद्दल आहे. पण या चर्चेकडे आपण लक्ष देत नाही का ही चर्चा काय सांगत आहे. आपण त्या न्यूटनला महान समजतो, फळ पडलं रे बाबा, ग्रॅव्हिटीचा सिद्धांत शोधला, महान न्यूटन. मग बुद्धाने इथं पाहिलं ना, म्हणजे रेग्युलर गोष्टी आपल्या अवतीभोवती घडतात रे बाबा, म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचं अक्कल असते असं काय आहे का. असं आहे आपल्याला तर नाही ग्रॅव्हिटीचा शोध लावता आला. आपण किती वेळ पडलो, फळही पाडले, दगड मारू मारू आंबेही पाडले, लहानपणी हे आंबे खाली पडले होते. पण कधी आपल्या दिमागामध्ये हा विचार आला का मी दगड खाल्ले उचलला ना वर मारला, तो दगडही पडला आणि तो आंबाही पडला आणि काऊन पडला रे बाबा, आपण म्हटलं का, हाय हाय प्रश्न विचारला का. 1000 वर्षापासून या देशामध्ये अस्पृश्यता होती. 4थ्या शतकापासून हात लावला तर लोकांना विटाळ वाजा अशी परिस्थिती, सावली पडली तर लोकांना विटाळ वाजा अशी परिस्थिती होती. साधं पाणी प्यायचं म्हटलं दुसऱ्यांच्या अनुकंपेवर जीवन जगावं लागायचं. चिड्या पात्र्या भाकरी खाण्यामध्ये न अन्न खाण्यामध्ये या महारामांगांचं जीवन आतापर्यंत चाललं गेलं. 1000 वर्षाची परिस्थिती होती. मग का लोक भोगत नव्हते त्या गोष्टी. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, लहानसा टिपुकला बाबासाहेब आंबेडकर, त्याला दिसलं का बेट्या नाव्या, तू त्या म्हशीचे केस भादरतो आणि ते माणसाचे केस भादरायला तुला प्रॉब्लेम आहे. आणि तो म्हणले का तुम्ही या गद्यांपेक्षा या मशीनपेक्षा गये कुठे लोक, तुम्हाला मी हात सुद्धा लावत नाही. म्हणजे ते छोटे छोटे प्रसंग लहानपणी गुजरले, पण बाबासाहेबांच्या मनात काय आलं का ही अमानवी व्यवस्था आहे, ही व्यवस्था मला नष्ट केली पाहिजे. मग बाकीच्या अस्पृश्यांच्या मनात काऊन नाही आली ती गोष्ट. मग आपण असा प्रश्न जर विचारला तर अरे ही अस्पृश्यता नित्याची गोष्ट होती, हे तर लहानपणापासूनचीच गोष्ट होती, ते सगळ्यांनाच तर माहित होती. 1000 वर्षापासून तर ते वातावरण होतं. त्या पेशव्यांच्या काळामध्ये म्हणजे पाठीला फळा होता, लोकांच्या गळ्यामध्ये गाडगं होतं, सकाळी त्यांना घराच्या बाहेर निघता येत नव्हतं, संध्याकाळी घराच्या बाहेर निघता येत नव्हतं. कारण लंबी सावली पडते ना अशी, तर लंबी सावली पडल्यावर कोणाच्या अंगावर पडत तो बाटाळ रे बाबा, त्याला विटाळ होईल, ही बंदी होती पुणे शहरामध्ये त्या परिसरामध्ये पेशव्यांच्या काळामध्ये. मग एवढे मोठ्या दुःखामध्ये कष्टामध्ये असणारे हे लोक का विद्रोह करू शकले नाही, का त्यांच्या मनामध्ये हा विचार आला नाही का या गोष्टीला नष्ट केलं पाहिजे, संपवलं पाहिजे. व्हाय का व्हाय हा प्रश्न का त्यांना पडला नाही, हा प्रश्न आपण लक्षात घेतला पाहिजे. बाबासाहेबांना पडला, दुनिया बदलली, बाकीच्यांना पडलाच नाही, नाही बदलली. एखादी गोष्ट नेहमी आपल्या अवतीभोवती घडते म्हणजे याचा अर्थ त्याच्या माणसाला ज्ञान असते असं नाही.
ज्ञान. अनेक असे उदाहरणं आपल्याला देता येतील. तर इथे जो प्रसंग आपल्याला वापरलेला आहे की चला ठीक आहे बाबा, पारंपरिक दृष्टिकोन आहे तो, आपल्याला वाचल्यावर हास्यास्पद वाटते कारण या रेग्युलर घडणाऱ्या गोष्टी आहेत. अरे गोष्टी रेग्युलर घडतात, पण त्याचं ज्ञान होणं कठीण आहे. बिमाऱ्या रेग्युलर नाही घडत का? कित्येक उदाहरण, प्लेग, देवी, कॉलरा, पोलिओ, अशा कित्येक तरी बिमाऱ्या रेग्युलर व्हायच्या. जुन्या काळामध्ये पटापट लोक मरायचे की नाही? लोक मान्य करायचे का चला बाबा मेले रे बाबा म्हणून? अरे जेवढे लोक युद्धामध्ये नाही मेले ना, तेवढे त्याच्यापेक्षा जास्त लोक मच्छरामुळे मेलेले आहेत. मच्छर चावचाव, डेंग्यू होऊन, मलेरिया होऊन मेलेले आहेत. असेच एक प्रसंग आहे. मच्छरदाणीचा उपयोग जेव्हा केला तर एक असंच कोणतरी युद्ध झालं, फ्रेंचचं का काहीतरी, फ्रान्सचं युद्ध. त्या किनाऱ्यावर कुठेतरी झालं. सैनिक लोक झोपले होते आणि त्याचा जो मालक आहे तंबू मध्ये झोपला होता. तंबू जो आहे ना, तेव्हा तंबू असायचे. तंबूत झोपला. तंबूत झोपल्यामुळे काय झालं, सकाळी 2-3 दिवस तिथे गेले समजा, तर बाकीचे सगळे लोक बिमार पडले. थंडी लागून ताप बीप आला त्यांना, बिमार पडले. हा नाही बिमार पडला कारण हा तंबू मध्ये झोपला होता. मग लोकांना वाटलं का हा बिमार नाही पडला बाबा, बाकीचे कसे बिमार पडले? तर मग त्यांनी निरीक्षण केलं, अरे इथे काहीतरी छोटे छोटे किडे आहेत, हे चावले असतील त्यांना, त्याच्यामुळे काहीतरी आलं. पण तेव्हा नव्हतं त्यांच्याकडे औषध नव्हतं, संशोधन नव्हतं, काहीच नव्हतं. अरे हजारोच्या संख्येनं ते लोक मरून गेले. युद्धात नव्हते मेले, पण त्या प्रसंगामध्ये मेले त्या मच्छराई. तेव्हा मग पहिल्यांदा मच्छरदाणीचा शोध लागला का बाबा असं काहीतरी आपण एक कव्हर जर समजा केलं तर हे प्राणी आपल्याला चावणार नाही आणि हे न चावल्यामुळे आपली हे होईल, म्हणजे सुरक्षा होईल. मच्छरदाणीचा शोध तेव्हा लागला. 1000 लोक मेले तेव्हा तो शोध लागला. म्हणजे एक गोष्ट घडली म्हणजे अक्कल आली असा त्याचा अर्थ होते का? पण त्याची अक्कल यायला पहिला शोध मच्छरदाणीचा लागला, पण आपल्याला माहितच नव्हतं मलेरिया नावाचा काहीतरी विषय असतो म्हणून. नंतर त्याच्यावर भविष्यात संशोधन झाली, शोधलं गेलं कोणता मच्छर राहतो, कोणत्या मच्छराच्या चावण्यात तो होतो, आणि नंतर मग हळूहळू त्याच्यावर मेडिसिन डेव्हलप झाली. आज आपल्याला मलेरिया झाला, आपण बिलकुल घाबरत नाही. लॅरिओगो नावाची गोळी घेतो, 5 दिवसाचा कोर्स करतो, बिंदास इकडे तिकडे फिरतो. मच्छरदाणी लावायचं काम नाही पडत आता. लागलं ना संशोधन, झालं ना संशोधन. पहिला प्रश्न तर विचारायला लागला का म्हणून. भगवान बुद्धाने प्रश्न विचारले बोधिसत्वाने, का हे हे असं का होते? मोठा शोध आहे त्यांचा तो. पण ठीक आहे, वाचताना हास्यास्पद वाटते कारण सर्वांना त्या गोष्टी बाबा नित्याच्या. मग बाबासाहेब मग कारण काय असलं पाहिजे? गृहत्यागाचं काय कारण असलं पाहिजे? आता वास्तविक पाहता हे कारण आहे. आता एवढे उदाहरण दिलं तुम्हाला समजलं असेल का हेच ओरिजिनल कारण आहे. परंतु बाबासाहेबाला वाटतं चला बाबा, काही लोक असे म्हणतात की हे कारण नसलं पाहिजे कारण विदेशी लोक होते लेखन करणारे, तर त्यांना असं वाटलं की नाही बाबा हे कारण नसेल, दुसरं काहीतरी असेल, हे तर आपल्याला बुद्धीला पटणारं नाही असं वगैरे त्यांना वाटायचं समजा. तर बाबासाहेब म्हणतात की ठीक आहे, मग दुसरं कारण कोणतं आहे? मग दुसरं कारण बाबासाहेबांनी एक अर्थदंड सूत्र आहे सुत्त निपातात, त्याच्यात भगवान बुद्धाने असं वाक्य वापरलेलं आहे बुद्ध बनल्यानंतर, की या जगातील कलह पाहून, या जगातील वादविवाद पाहून मी गृहत्याग केला. तर हे वाक्य अतिशय चांगलं वाक्य आहे, पटण्यासारखं आहे. पण ऍक्च्युअल मध्ये याच्यामध्ये मोठे दोष आहेत या वाक्यामध्ये. कारण वादविवाद किंवा कलह असा विषय जो शांत केला जाऊ शकतो, तो शांत होतो सुद्धा. जसं शाक्य आणि कोलियामध्ये वादविवाद झालता, याच ग्रंथामध्ये लिहिलेला आहे का वादविवाद झाल्याच्या नंतर ते लोक आले, मेसेज आला आणि ते म्हणले की तुमचं हे गृहत्याग वगैरे तुम्ही केल्यामुळे विषय असा झाला की लोकांनी मोर्चे बिरचे काढले आणि तो वादविवाद कलह थांबवला. आता वादविवाद आणि कलह बिलकुल नाही आहे, तर तुम्ही आता घरी जायला काय हरकत नाही. जसं नवरा बायको मध्ये भांडण होते समजा, एखादी बायको चालली जाते, गेल्यानंतर मग कोणीतरी समजावून सांगते बाप माय कोण नाही कोणी, जाऊ दे ना बाबा का होते होतच आहे असं, आणि ते मग घरी परत येते का? ती बुद्ध बनते का बाबा माझ्या नवऱ्याचं माझं भांडण झालं आता मी बुद्ध बनतो, गृहत्याग करतो, घरी झाडाखाली जाऊन बसतो, असं कधीतरी घडलं का आतापर्यंत? का होत नाही तसं? कारण भांडण किंवा वादविवाद हा असा विषय आहे जो थांबवता येऊ शकतो आणि तो थांबू शकतो कोणाच्या मध्यस्थीने वगैरे. मग तिथे बाबासाहेब लिहितात की चला ठीक आहे बाबा असं झालं, तर मग लोक आले. मग भगवान बुद्धाने काय केलं, म्हणजे बोधिसत्वाने काय केलं? चिंतन केलं का कलह हा केवळ शाक्य कुलियांमध्ये नाही, तर तो कलह सगळीकडेच आहे. म्हणजे बाबासाहेबांनी त्या ठिकाणी काही जनरलायझेशन केलं त्या गोष्टीचं, नाही का? सुरुवात कलहापासून झाली मान्य करू आपण, पण त्याचं जनरलायझेशन केलं ना.
का ही कलहाची समस्या, ही वादविवादाची समस्या केवळ शाक्य कुलीनमध्ये नाही, तर ही वादविवादाची समस्या सगळीकडेच आहे. मग त्याच्यामुळे त्याचं उत्तर मला शोधलं पाहिजे, म्हणून मला ध्यान वगैरे केलं पाहिजे की धम्म अवगत केला पाहिजे. या प्रकारचं स्टेटमेंट वापरून बाबासाहेबांनी त्यांनी वापरलेल्या शब्दांना दुजोरा देण्याचं काम केलेलं आहे किंवा ते पुढे नेण्याचं काम केलेलं आहे की चला बाबा ठीक आहे, वादविवादामुळे गृहत्याग केला. पण जेव्हा आपण पाहतो की भगवंताने बोधी प्राप्त केली, बुद्धत्व प्राप्त केलं, तर त्याच प्रकरणांमध्ये बाबासाहेबांनी काय लिहिलेलं आहे की त्यांनी जे प्रतित्य समुत्पाद किंवा जे पंचशील, 10 पारमिता, अष्टांग मार्ग, याचं जे एक विश्लेषण आपण पाहतो, तर याच्या विश्लेषणाचा संबंध हा कलहाशी आहे बाबा असं तर वाटत नाही. कारण कलह मिटण्यासाठी मैत्रीच फक्त आवश्यक आहे ना. कोणताही कलह कशामुळे मिटल? मैत्रीमुळे मिटल. नाही वेरेन वेराने संबंधित कुदाचन, नाही का? अवेरेन तर संबंधी एस धम्मो सनंतो, वैराने वैर शांत होत नाही, अवैराने वैर शांत होते. या एकाच गातेनं वीर कलह मिटते. कोणी जेव्हा कलह मिटवतात तर ते याच पद्धतीने मिटवतात. तर मग बाकीचे तत्व कसे काय शिकवले गेले? सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मान, 10 पारमिता, पंचशील, या अनेक गोष्टी कशा काय शिकवल्या, का शिकवल्या गेल्या, हे तर प्रश्न शिल्लकच राहतात. तर दुःखमुक्तीचा हा विषय हा व्यापक आणि मोठा आहे. चला ठीक आहे, बाबासाहेबांनी पहिल्या प्रश्नाचं काय सांगितलेलं आहे की चला बाबा तुम्हाला ते बुद्धीला नाही पटत ना पारंपरिक दृष्टिकोन, मग जाऊ द्या, हा दृष्टिकोन मान्य करा. म्हणजे बाबासाहेबांनी फक्त ऑप्शन दिलेला आहे. आपण नाही म्हणत का या गोळी तुझं नाही होत ना भलं, नाही होत तुझी तब्येत बरी, तर ठीक आहे जाऊ दे हे गोळी खा. बाबासाहेब बुद्धिमान होते, ब्रिलियंट होते. ते आपल्यासारखे होते का वाद करे विवाद करे? ते म्हणले का ठीक आहे नाही पटत तर तुम्हाला आहे, तर माझ्याकडे दुसरे उत्तर आहे. याला म्हणतात बोधिसत्व, याला म्हणतात बुद्धिवादीपणा. कारण दुसऱ्यांचं भलं करणं हे त्यांच्या मनामध्ये आहे. त्यांना वाद करणं हे त्यांच्या मनामध्ये आहे का? त्यांच्या मनात दुसऱ्यांचं तुमचं भलं करणं आहे, माझं भलं करणं आहे. म्हणून ते म्हणले का ठीक आहे हा ऑप्शन नाही जमत, हा दुसरा ऑप्शन घ्या, जो तुम्हाला पटल तो ऍक्सेप्ट करा. कारण बुद्ध महान आहेत आणि बुद्धाला तुम्हाला शरण याच लागणार आहे. मुख्य उद्देश हा पहिला प्रश्न आपण समजला पाहिजे. तर या पद्धतीने आपण या प्रश्नांवर हे चर्चा केली पाहिजे की या गोष्टीचे अर्थ कसे आहेत आणि हे अर्थ आपण कसे लावले पाहिजे. आपण जोपर्यंत त्या मुळापर्यंत जात नाही त्याचे अर्थ बरोबर लावत नाही. आपण त्या मुळापर्यंत नाही जर गेलो तर त्याचे अर्थ आपले चुकून जातात. आता आम्ही कित्येकदा अनेक भाषण लोकांचे ऐकतो, ते दुश्मन बनवलेलं आहे म्हणतात ना, ते दुश्मनच बनवलेलं आहे. ते म्हणजे आम्ही बाबासाहेबाचं मानतो, भगवान बुद्धाचं मानत नाही. मग बाबासाहेबाचं मानता भगवान बुद्धाचं मानत नाही तर मग भगवान बुद्धाचं नावच नका घेऊ तुम्ही. कारण ज्या अर्थी बाबासाहेब स्वतः म्हणतात बुद्ध माझे गुरु आहेत, बुद्ध माझे शास्त्र आहेत, तर विषय तिथेच संपून जातो. त्या ठिकाणी काही वाद करण्यासारखा विषय राहत नाही. पण आता काही लोकांना सवय राहते. तर हा एक विषय आहे, तो या पद्धतीने आपण काय केला पाहिजे, समजला पाहिजे आणि जाणला पाहिजे. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबायला काही हरकत नाही. आपला हा जो काही आजचा पहिला प्रश्न जो आहे तो आपण आजच्या या प्रसंगी समजून घेतला. आता याच्या नंतरचे जे बाकीचे प्रश्न आहेत 2-3 प्रश्न, तर ते आपण थोडे थोडे समजून घेऊ. तर धम्माची जी पद्धती आहे, म्हणून भगवंताने आपल्या याला काय म्हटलं, देसनेला अनेक अनेक पर्यायेन बुद्धं धम्मं देसेती. म्हणजे ती शब्द आहे अनेक पर्यायेन, म्हणजे अनेक पर्यायाने, अनेक ऑप्शन्सने बुद्ध धम्माचा उपदेश करतात. कारण भगवंताला स्वतःला माहिती आहे की अनेक व्हेरायटीजचे लोक असतात, कोणाला काही पटते कोणाला नाही पटत. त्याच्यामुळे भगवान बुद्ध वेगवेगळ्या व्हेरायटीज वेगवेगळ्या पद्धतीने धम्म शिकवतात की जेणेकरून लोकांचं कल्याण झालं पाहिजे. बोधिसत्वांची पण शैली याच पद्धतीची राहते. कारण बोधिसत्वांना पण त्यांचं चित्त राहते दुसऱ्यांचं कल्याण करणं, दुसऱ्याचं भलं करणं. तर ठीक आहे बाबा, तुम्हाला ही गोष्ट हास्यास्पद वाटते किंवा तुम्हाला वाटते का हे असं नसेल झालं, पण ठीक आहे हे मान्य करा. या पद्धतीने तुम्ही बुद्धाला शरण या आणि पुढे धम्माचं आचरण करून सुखी बना. काही फरक नाही पडत तुम्ही हे मान्य करता का ते मान्य करता का. त्या मान्यतेवर तुमचा धम्म डिपेंड नाही आहे, सत्यतेवर डिपेंड आहे, ट्रूथवर डिपेंड आहे. तर माणसं बिमार पडतात हे सत्य आहे, म्हातारे होतात हे सत्य आहे, आणि मरतात हेही सत्य आहे की नाही. आणि लोक एकमेकांसोबत भांडतात, वादविवाद करतात, मारामाऱ्या करतात हेही सत्य आहे. सत्यच आहे शेवटी ते. तुम्ही कोणतंही सत्य स्वीकारा, तुम्हाला पसंत पडत असेल तुम्ही हे सत्य स्वीकारा, हे तुम्हाला बुद्धीला पटते हे स्वीकारा. तुम्हाला बिमाऱ्या बुद्धीला पडत बिमारीचं स्वीकारा. कारण ऍक्च्युअली बिमारी ही सत्यच आहे ना. आज एवढी अख्खी मेडिकल सायन्सची सगळी फील्ड बिमारीवर काम करत आहे, व्याधी दुःखा.
तर ते सगळं बुद्ध धर्माचं काम करतायत सगळे डॉक्टर लोक, तुम्ही हे लक्षात घ्या. सगळ्या बिमाऱ्यांचं दुःख दूर करण्यासाठी डॉक्टर्स लोकांचं एक जे कार्य चाललेलं आहे ते कशासाठी आहे? व्याधी दुःख आहे बाबा, ते दूर करायचं आहे. याच्याही पुढे जाऊन लोकांनी म्हातारा होऊ नये किंवा कमी म्हातारा व्हावं किंवा उशिरा मरावं याच्या बाबतीत लोकांचे संशोधन चालूच आहेत की नाही? म्हणजे प्रत्येकाला हे माहिती आहे की म्हातारा होणं पसंत नाही कोणाला, मरणं पसंत नाही कोणाला, बिमारी पसंत नाही कोणाला, तर लोक विचार करतच आहेत त्या गोष्टींवर. आज तुम्ही बघा बरं, प्लेग सारखी बिमारी दिसते का आपल्याला? ज्या प्लेग मध्ये आपली सावित्रीबाई फुले मरण पावल्या, त्यांचा मुलगा यशवंत जो आहे तो बिमार पडून मरण पावला, त्याचं अख्खं फुले खानदान खतम होऊन गेलं त्या प्लेगच्या साथीपायी, नाही का? 1898च्या काळामध्ये. पण तो प्लेग आज दिसते का आपल्याला? कुठे गेला? आज पोलिओचे लोक दिसतात का आपल्याला? पूर्वीचा एक जमाना होता, बिचारे लुळे गुडे पाया असणारे लोक, शरीर धडधाकट पण पायाने गेलेले असे अपंग लोक आपल्याला दिसायचे. आज पोलिओची 2 बूंद एवढी पॉवरफुल आणि ताकदबाज आहे की अख्खा पोलिओ गायब झाला. आज देवी दिसते का आपल्याला? पूर्वी लोकांना देव्या व्हायचे, असे फोडं फोडं यायचे. तेव्हा ते माऊली नावाची एक माता असायची, कडुलिंबाच्या झाडापासून बनवलेली अशी एक मूर्ती, त्याचं एक मंदिर असायचं. तिथे मग कडुलिंबाचे डारं, त्याला हळद बिडद लोक लावायचे आणि मग अशा काही देव्यासारख्या गोष्टी आल्या का मग त्या तिथे न्यायचे आणि मग ते लिंबाच्या पाल्यानं ठोकपीट करायचे, त्या माणसाला हळद बिडद लावायचे, कसा बसा उपचार करण्याचा प्रयत्न करायचे. आज तो त्या आजाराने कित्येक लोक मेले. आज मरतायत का? देवी दिसते का? लोकांनी तर जाहीर करून टाकलं, देवीचा पेशंट दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा वगैरे. दवाखान्यांमध्ये बोर्ड दिसायचे पूर्वी, आता नाही दिसत, पण पूर्वी आम्ही जेव्हा थोडस लहान वगैरे तेव्हा आम्ही ते वाचायचो आपल्या दवाखान्यांमध्ये. उच्चाटन केले की नाही? मग बिमारी दुःख नाही आहे का? बिमारी दुःख आहे, त्या बिमारीवर लोकांनी उपाय शोधले म्हणून आपण सुखी आहोत. बुद्ध धर्माचं काम आहे, बुद्ध धर्माशिवाय जग नाही चालत. कारण बुद्धाची मूळ शिकवण दुःखाची मुक्ती आहे आणि अशी शिकवण असल्यामुळे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात आणि त्या प्रॉब्लेमवर लोक सोल्युशन काढतात. आता तुम्ही सगळे सोल्युशन बुद्ध आणि धर्मामध्ये पाहाल ना, सगळे सोल्युशन त्रिपिटकामध्ये पाहाल तर ते शक्य नाही ना. आपल्या बुद्धीला काय कमीच राहिली? मग बुद्धी नावाचा विचार आहे की नाही आपल्याकडे? ज्या अर्थी बुद्धी आहे त्या अर्थी प्रत्येक व्यक्ती आपापल्या बुद्धीचा उपयोग करून आपापल्या दुःखांवर विजय मिळवण्यासाठी मार्ग शोधून काढतो. म्हणून भगवान बुद्धाने ऑप्शन्स शिकवले, पर्याय शिकवले आणि अनेक पर्याय शिकवले आणि त्या अनेक पर्यायांपैकी जो पर्याय ज्याला पसंत पडतो तो शोधतो आणि आपले दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो. आता हा भाग अलग आहे की भौतिक स्वरूपाची दुःख असतात ती दूर केली जातात. बुद्ध धर्मामध्ये निब्बाण किंवा या संदर्भातली दुःख आहे ती दूर करण्याबद्दलचं मार्गदर्शन केलेलं आहे. पण दोघांचाही उद्देश दुःखमुक्ती हाच आहे. तर त्याच्यामुळे बाबासाहेबांनी जो पहिला प्रश्न जो या ठिकाणी उपस्थित केला परिप्रथेच्या बाबतीमधला, ज्याला अभिनिष्क्रमण असा शब्द आपल्याला पालीमध्ये दिसतो, तर तो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आणि बाबासाहेबांनी फक्त ऑप्शन्स दिलेले आहे आपल्याला, तुम्ही हे नाही ऍक्सेप्ट करत असाल तर तुम्ही हे ऍक्सेप्ट करा, परंतु तुम्ही बुद्धाच्या धर्मावर तो प्रकाश टाका किंवा बुद्ध ते दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आणि महत्वाच्या आहेत. कारण शेवटी या सगळ्या गोष्टी दुःख आहेत आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी धर्म आहे. तर ठीक आहे, आपण या आजच्या जनरल प्रवचनामध्ये आपण जो बाबासाहेबांनी त्यांच्या प्रेफेस मध्ये जो पहिला प्रश्न विचारला होता त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा केलेली आहे. या ठिकाणी थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया आणि बाकीचे जे प्रश्न आहेत ते आपण उद्याच्या याच्यामध्ये बघू. तर ठीक आहे, आपण सर्वांप्रती या ठिकाणी मंगल कामना करूया. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. धन्यवाद सर्वांना.